आणि आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। गडचिरोलीत आज धर्मराव आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा शरद पवार गटात पक्षप्रवेश। जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि अनिल देशमुखांच्या उपस्थितीत प्रवेश होणार। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण, तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा आजपासून ठिय्या। समाजात आंदोलनात फूट पाडणाऱ्या आमदारांची मस्ती जिरणार, जरांगेंचा इशारा, तर दरेकर फडणवीसांची बाजू घेऊन बोलले पण फूट पाडली नाही, जरांगेंचं वक्तव्य। जरांगेंच्या अनेक मागण्या मार्गी लागल्या आहेत, ज्या मागण्या प्रलंबित त्यांचा पाठपुरावा सुरू, तर जरांगेंना उपोषण करू नये अशोक चव्हाण यांचं आवाहन। जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार चालवत आहेत, शरद पवारांचा बॅकअप आणि रोहित पवारांची टीम जरांगेंना ताकद पुरवतायत, प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर आरोप। जे शरद पवारांना बोलता येत नाही ते जरांगेंकडून वधवलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांवर बोलणाऱ्या जरांगेंची कुवत काय, प्रसाद लाड यांची टीका। मराठा आरक्षणावर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी, ओबीसीतून आरक्षणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाने उपस्थित केले प्रश्न, ओबीसी समाजासाठी वैधानिक आयोग स्थापन करणं बंधनकारक, आरक्षणाविरोधी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद। उपमुख्यमंत्री अजित पवार आज खेड विधानसभेच्या दौऱ्यावर, आळंदीत विकास कामांचं उद्घाटन, तर चाकण येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रम आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार।